हिंगोलीतून लोकसभेसाठी शिवबाठाच्या रुपाली पाटील इच्छुक असल्याचं समजतंय। बाहेरच्या उमेदवारांमुळे स्थानिक प्रश्न प्रलंबित असल्याचं रुपाली पाटील यांनी दावा केलाय आणि आरोपही केलाय। हिंगोलीतून लोकसभेसाठी शिवबाठाच्या रुपाली पाटील इच्छुक आहेत। तर रुपाली पाटील यांच्याशी आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी बातचीत केलेली आहे, पाहूयात। हिंगोली शहरातील रुपालीताई गोरेगावकर ह्या आज लोकसभेच्या रिंगणामध्ये आहेत, इच्छुक आहेत आणि त्यांची या ठिकाणी जे आहे ते कोणत्या पक्षाकडून तयारी आहे आणि कशा पद्धतीचं या ठिकाणी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर त्या या ठिकाणी उभं राहणार आहेत। आणि आज जागतिक महिला दिन आहे। या जागतिक महिला दिनानिमित्त मी आपणास असं विचारू शकतो की आपण जे इच्छुक आहात लोकसभेसाठी, तर कशा पद्धतीची तयारी आहे, काय सांगाल? सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज हिंगोलीच्या लोकसभेसाठी आज आम्ही 6 महिन्यापासून तयारी करत आहोत आणि सगळ्यांना माहिती आहे की मी महिला बाल कल्याण सभापती असताना माझं काम हे सगळ्या जनतेनं पाहिलेलं आहे। तसेच मी जवळजवळ 15 वर्षापासून राजकारणात आहे आणि माझं कुटुंब 3 पिढ्या ह्या राजकारणामध्ये आहेत आणि त्याच्याच अनुषंगानं म्हणजे 3 पिढ्याची सेवा ह्या जिल्ह्यानं पाहिलेली आहे। मला वाटतं की माझी तशी इच्छा नव्हती, पण जनतेच्या इच्छेखातर आम्ही 6 महिन्यापासून लोकसभेची तयारी करत आहोत। आपण पाहिलं की या रुपालीताई यांचं म्हणणं असं आहे की 8 मार्च जागतिक दिन हा एकच दिवस नसून नेहमीच या महिलांचा दिवस असला पाहिजे आणि महिला ह्या सक्षमीकरण करण्यासाठी यांचं मोठं या ठिकाणी पाठबळ आहे। या सभापती देखील राहिलेले आहेत। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली।